तर वोट चोरी करून महायुतीचं सरकार सत्तेवर आल्याचा आरोप पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी केलेला आहे। सत्याची लढाई लढलो म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल केल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला। निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोपही त्यांनी पुन्हा एकदा केलेला आहे। पण सीसीटीव्ही दाखवायला घाबरतं इलेक्शन कमिशन। प्रश्न परत हाच पडतो ना की इलेक्शन कमिशन भाजपच्या ऑफिसमधून काम करतंय का, असं तर वाटायला लागलंय। बिहारमध्ये बघा काय चाललंय त्यांचं। बिहारमध्ये पण आचारसंहिता आहे की नाही आणि ती लागू आहे का भाजपवर आणि सत्ताधारी पक्षावर, हाच प्रश्न मुळात समोर येतो ना। आणि तुम्ही कोणी जिंकू शकतो, कोणी हरू शकतं, तो निवडण्याचा अधिकार जनतेला आहे, मतदारांना आहे। पण आज जर तुम्ही तोच अधिकार घेत असाल तर तुमच्या मताची व्हॅल्यू काय राहिली, किंमत काय तुमच्या मताला? ह्याच्यात कितीतरी कोटी मतदार हे बोगस निघत आहेत, खोटे मतदार आहेत, म्हणजे मतदारच नाही आहेत अशा लोकांना तुम्ही कुठून तरी पक्षात घेतले आणि मतदानाचा अधिकार दिले आणि असं सरकार तुमच्या डोक्यावर बसवलेलं आहे। मुद्दा हाच आहे की वोट चोरी करून जे सरकार आमच्या डोक्यावर बसलेलं आहे ते सगळे जे काही अत्याचार करण्याचा प्रयत्न करतील ते करतात।